मी ॲडव्होकेट श्रीकांत होवाळ आणि तुम्ही पाहत आहात लोकशाहीचा बुलंद आवाज निर्भय लोकतंत्र। देशात आता प्रश्न विचारणं गुन्हा झालाय का? शांततेने हातात तिरंगा घेऊन आंदोलन करणाऱ्यावर हात उचलणाऱ्यांची एवढी हिंमत वाढतेच कशी काय? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, आमची व्यवस्था फक्त तमाशा बघायला खुर्च्यावर बसली का? राजस्थानच्या जयपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर झालेल्या आंदोलनादरम्यान जो भ्याड हल्ला झाला, लाजिरवाणी हल्ला झाला, त्याने संपूर्ण देशाला हादरून सोडलं। आज एकच प्रश्न अख्ख्या देशात गुंजतोय, या देशात खरंच लोकशाही उरले की फक्त तिचा देखावा उरलाय? कारण आज विषय फक्त अभिजित दिपकेंचा नाही, विषय आहे या देशातल्या प्रत्येक नागरिकांचा, त्यांच्या हक्काचा, जो इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची हिंमत करतोय। आज प्रश्न आहे, या देशात आवाज उठवणाऱ्याला सुरक्षा मिळणार आहे की नाही, का त्याचा गळा दाबला जाणार आहे? मुद्दा क्रमांक 1, आंदोलकावर हल्ला, मग सरकार काय झोपलंय? लोकशाहीत आंदोलन करणं हा आमचा हक्क आहे, हा कोणी दिलेली भीक नाहीये, हा उपकार नाहीये, तर भारतीय संविधानानं दिलेला अधिकार आहे। जेव्हा देशातील एखादा तरुण कार्यकर्ता शांततेच्या मार्गाने हक्क मागत असेल, तर त्याच्यावर पाठीमागून वार करण्याची हिंमत इथं होतेच कशी काय? माझा सरळ प्रश्न आहे, कायद्याचा धाक संपलाय का? गुंडांना पोलिसांची भीती उरलेली नाही का? आणि जर भीती आहे तर मग जयपूरच्या भर रस्त्यात ही गुंडगिरी झालीच कशी काय? मुद्दा क्रमांक 2, सरकारला प्रश्न ऐकायचे नाहीत की उत्तर द्यायची नाही? गोष्ट साधी आहे, जेव्हा सरकारला प्रश्न विचारणारा माणूस शत्रू वाटायला लागतो, जेव्हा हक्क मागणारा माणूस संशयित वाटायला लागतो, तेव्हा समजून जा की लोकशाहीचा श्वास गुदमरतोय। सरकार कोणत्याही पक्षाचं असो, सत्ता जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असते, प्रश्न विचारण्याला जेलमध्ये टाकण्यासाठी किंवा त्यांना मारण्यासाठी किंवा त्याच्यावर लाट्याकाट्या चालवण्यासाठी नसते, किंवा त्याचा आवाज दाबण्यासाठी नसते। मुद्दा क्रमांक 3, कायदा फक्त VIP साठी, मग सामान्यांचं काय? आज अभिजित दिपके मोठे नेते आहेत म्हणून चर्चा होते, पण विचार करा, तिथं जर एखादा सामान्य तरुण असता, एखादा गरीब शेतकरी असता, किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एखादा विद्यार्थी असता, तर त्याला हा न्याय मिळाला असता का? की त्याची फाईल कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली असती? हा देश सर्वांचा आहे की काही मोजक्या लोकांचा, का मोजक्या नेत्यांचा, का फक्त VIP लोकांचा? एक कडू सत्य, जेव्हा लोक रस्त्यावरती उतरतात ना, तेव्हा ते आनंदाने येत नाहीत बरं का। जेव्हा त्यांचे प्रश्न ऐकले जात नाहीत, जेव्हा त्यांच्या हक्कावर दरोडा टाकला जातो, तेव्हाच सामान्य माणूस रस्त्यावरती उतरतो। सरकारने हा जनतेचा रोष समजून घ्यावा, याला का हलक्यात घेण्याची चूक सरकारने करता कामा नये। मुद्दा क्रमांक 4, तरुणांचा संताप हा तर पेटलेला ज्वालामुखी। आज देशातला तरुण रस्त्यावर का आहे? बेरोजगारीचा भस्मासूर पाठीमागे लागलाय, दिवस रात्र अभ्यास करूनही पेपर फुटताय, शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा झालाय, शिक्षण व्यवस्था पूर्ण खिळखिळी झाली। हा कुठलाही राजकीय आरोप नाही, या देशातलं भयानक वास्तव्य आहे, भयानक सत्य मांडण्याचा प्रयत्न केला जातो। जेव्हा हाच तरुण नोकरी मागायला लागतो, तेव्हा त्याला उत्तर देण्याऐवजी त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातात, त्याला पाकिस्तानी, त्याला खलिस्तानी, त्याला मच्छर, त्याला कॉकरोच म्हटलं जातंय। हा कोणता न्याय? मुद्दा क्रमांक 5, जयपूर हल्ला ही तर एका मोठ्या आजाराची सुरुवात आहे। जयपूरमध्ये जे घडलं तो काही अपघात नव्हता, ती एक विचारसरणी आहे। जो आमच्या विरोधात बोलेल त्याला आम्ही संपून टाकू। आम्ही कुठे चाललो? आपण एकमेकांचे विचार ऐकणारे देश आहोत की विचारांना लाठीकाठीने उत्तर देणारा देश बनतोय? विचार करा। मुद्दा क्रमांक 6, पोलीस आणि प्रशासन फक्त आदेश पाळणार की कर्तव्य सुद्धा बजावणार? माझा थेट सवाल जयपूरच्या पोलिसांना आणि प्रशासनाला आहे। जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा तुमची सुरक्षा कोठे होती? तुम्हाला पूर्वकल्पना नव्हती का की वरून दुर्लक्ष करा असा आदेश आला होता? घटना घडल्यानंतर गुन्हेगार पकडणं सोपं असतं साहेब, पण ती घटना घडूच न देणं ही तुमची खरी जबाबदारी होती। तुम्ही तिथे नापास झाला, हे सरकार तिथे नापास झालंय। मुद्दा क्रमांक 7, जितका आवाज दाबाल ना तितका तो अधिक गर्जणार आहे,
इतिहास साक्षी आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा विचारावर हल्ला केलाय तेव्हा तेव्हा विचार अधिक वेगाने पसरलेला आहे. लोकशाहीत तुम्ही कितीही जणांची आवाज दाबणार आहात. एकाला गप्प कराल 100 जण उभे राहतील. प्रश्न संपणार नाही, ते अधिक तीव्र होतील. आणि म्हणून सरकारला आमचा मुद्दा क्रमांक 8 आहे. फक्त विकासाच्या गप्पा नको, सुरक्षा द्या. अहो, व्यवस्था म्हणजे काय? काय फक्त सिमेंट कॉन्क्रीटच्या इमारती उभा करणं, मोठमोठे हायवे फक्त निर्माण करणं? व्यवस्था म्हणजे देशातल्या शेवटच्या माणसाला मिळणारा न्याय आहे, सुरक्षा आणि समानता. जर देशाच्या नागरिकाला रस्त्यावर चालताना भीती वाटत असेल तर तुमच्या डिजिटल इंडियाच्या आणि विकासाच्या गप्पांना काहीच अर्थ उरत नाही. अत्यंत गंभीरपणे मी तुम्हाला सांगतो. म्हणूनच आज निर्भय लोकतंत्र सरकारला थेट आणि रोखठोक सवाल विचारत आहे. लोकशाहीत प्रश्न विचारांना सुरक्षा मिळणार आहे की नाही? शांततेनं आंदोलन करणाऱ्याचा सन्मान होणार आहे की नाही? आणि गुंडांना भरचौकात कठोर शिक्षा होणार आहे की नाही? का बोलणाऱ्यांचाच फक्त आवाज बंद केला जाणार आहे? बोलणाऱ्यांनाच फक्त थापड मारली जाणार आहे? का बोलणाऱ्यांवरतीच फक्त हल्ला होणार आहे? आज देश फक्त नेत्यांची भाषणं ऐकणार नाही, जनतेला उत्तर हवी आहे. आणि तीही आत्ताच्या आत्ता. आज अभिजित दिपके याच्यावर झालेला हल्ला उद्या तुमच्यापैकी कुणी असू शकतं. मुद्दा फक्त एका व्यक्तीचा नाहीये, मुद्दा या देशाच्या लोकशाहीचा आहे, मुद्दा या व्यवस्थेचा आहे, मुद्दा तुमच्या आणि आमच्या अस्तित्वाचा आहे. मी ॲडव्होकेट श्रीकांत होवाळ आणि तुम्ही पाहत होता निर्भय लोकतंत्र. आम्ही सत्तेला प्रश्न विचारत राहू, सत्याचा आवाज बुलंद करत राहू. कारण लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर जनतेनं जागं राहणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही प्रश्न विचारणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही प्रश्न विचारत राहणार, सरकारला आम्ही प्रश्न विचारत राहू. तुम्ही ऐकत राहा निर्भय लोकतंत्र. धन्यवाद.